नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे आता प्रभाग क्रमांक 4 मधील एका बूथवर. सोफिया मस्जिद जवळची उर्दू शाळा आहे, तर ते हे बूथ आहे आणि आपल्यासोबत काही मतदार आहेत, काही नागरिक आहेत. त्यांची तक्रार अशी आहे की या बूथवर त्यांना आतमध्ये घेण्यात आलेलं नाही आणि त्यांच्यासोबत पोलिसांकडून अरेरावी झाल्यासुद्धा आरोप करण्यात होतो आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. सर, नेमकं काय झालेलं आहे तुमच्यासोबत? सर, मी जळगाव GMCला ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट म्हणून जॉबला आहे. मी तिकडनं सकाळी 7:30 वाजता निघालो फक्त वोट देण्यासाठी. माझी गाडी लेटच होते. मी शार्प 5:29 गेटवर होतो, तेव्हा पोलिसवाल्यांनी गेट बंद केलं. मी त्यांना रिक्वेस्ट केली, सर म्हटलं मी आता जस्ट जळगाववरनं आलो आहे, मला वोट करायचं आहे, परत मला उद्या ड्युटीला जायचं आहे. ते बोलतात आम्ही नाही घेऊ शकत. मी म्हटलं तुमच्या हायर अथॉरिटीला बोलवा. कुणीतरी त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल मयूरला फोन केला. मग ते गाडीत आले, 3 होते. मग त्यांनी लगेच धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि आम्हाला उर्मटपणे उद्धट बोलले. मी मग बोललो, मी पण त्यांना थोडंसं बोललो. मी म्हटलं तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात ना, मी पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हटलं, तुम्ही आता हात लावून दाखवा, मग दाखवतो म्हटलं मी तुम्हाला. तर त्यांनी बोलले जा, नाही करू देत, काय करायचं करून घे. 2 मिनिट अगोदर आलो होतो आपण. हां, 5:28ला आलो होतो गेटवर. तर त्यांनी लेडीजला घेतले, आपल्याला नाही घेतले. आमच्या मागून एक लेडीज आतमध्ये घेतले त्यांनी. आतमधून एक लेडीजनी प्रेशराईज केलं त्या कॉन्स्टेबलला. त्यांनी त्या लेडीला आतमध्ये घेतलं, पण आम्ही बाहेरून रिक्वेस्ट करत होतो. आम्ही दंडपशाही नाही केली, काही नाही केली. सुरुवातीला त्यांना रिक्वेस्टच करतोय, सर आम्हाला आतमध्ये येऊ द्या, आम्हाला वोट देऊन परत जायचं आहे. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव विठ्ठल सूर्यवंशी. मी प्रभाग क्रमांक 4चा मतदार आहे आणि मी खास मतदान करण्यासाठी, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मी लातूरमध्ये आलो आहे. या ठिकाणी पाहतोय की हे जे मी मुंबईवरून आलो आहे. तर हे जे मतदान केंद्र आहे, ह्या मतदान केंद्रामध्ये एवढा सावळा गोंधळ आहे की मतदान अधिकारी कोण आहे, पोलिंग एजंट कोण आहे, त्यांनाच कळत नाही. जेव्हा मी त्या मॅडमला विनंती केली की गर्दी खूप होते, तुम्ही 5 महिला आणि 5 पुरुष आतमध्ये घ्या, त्यावेळेस त्या मतदान अधिकाऱ्याचं बोलणं असं आलं होतं की एवढ्या वेळ मतदार झोपले होते का? मतदार लोकशाहीचा उत्सव साजरा करायला येतात आणि मतदान अधिकारी काय बोलते की मतदार झोपले होते का? यासोबतच जे मतदार बाहेर खोळंबलेले आहेत गेटच्या बाहेर, 5:30ची जरी वेळ असली तरी मतदार लाईनमध्ये असताना त्यांना एक पोल चिठ्ठी देणं गरजेचं आहे. कुपन देऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रविष्ट करून घेणं गरजेचं होतं, पण त्यांनी कसल्याही प्रकारची पावलं उचल नाही. एका मतदाराला मतदान करण्यासाठी 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो. मी प्रत्यक्षदर्शी आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर एका मतदाराला मतदान करण्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतोय आणि हास्यास्पद गोष्ट अशी आहे की आमच्या बोटाला हे मार्कर लावलं जाते. मतदान यंत्रणेची एवढी धज्जी उडलेली आहे की त्यांच्याकडे शाई सुद्धा लावण्यासाठी नाही. म्हणजे कुचकामी व्यवस्था कशी आहे. तर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान आहे की हा जो काही प्रकार या मतदान केंद्रावरती घडलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी आहे त्या दोषीवरती कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. लातूर शहर महानगरपालिकेचं मतदान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. अनेक बूथवर अनेक वेगवेगळ्या घडामोडी झाल्या आहेत. मात्र प्रभाग क्रमांक 4 मधील हा जो बूथ आहे, तर या बूथमध्ये मतदारांना व्यवस्थित पद्धतीनं वागणूक दिली नसल्याची तक्रार या ठिकाणी मतदार करताना दिसत आहेत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.